16,000 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभे करणारे अध्यक्ष महोदय हे सरकार, त्याच्यामुळे दिवसा 12 तास लाईट शेतकऱ्यांना मिळणारे अध्यक्ष महोदय, या सरकारने सगळ्यात चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना आणि माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडेच एनर्जीचं हे म्हणजे ऊर्जेचं खातं होतं. अध्यक्ष महोदय 7.5 HP पर्यंतच्या 7.5 HP पर्यंतच्या मोटराचं वीज बिल माफ केलं आणि मागचं सुद्धा झिरो केलं, मिटलं फिटलं. 60 लाख शेतकऱ्यांचं मिटलं फिटलं केलंय. त्याच्यामुळं हे इथं 200 सव्वा 200च्या वरती गेलंय. आणि त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेब तुमचं मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा कोई वहाँ गिरा, नाही सगळे गिरले ना. त्याच्यामुळं तुमची अडचण त्या ठिकाणी झाली. मेरे दिल के टुकड़े अशी अवस्था तुमची झालेली आहे, आमची नाही. 46 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. अध्यक्ष महोदय इरिगेशन मिनिस्टर आत्ताचे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट क्षेत्र विकास घटक 20 राबवले. त्याच्यामध्ये 5,65,000 हेक्टर इतक्या क्षेत्राचा समावेश असून 1,335 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे आणि ते हे सरकार करणार आहे. त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेबांनी अतिशय शांतपणे आमचं ऐकून घ्यावं अशा प्रकारची विनम्र विनंती त्यांना आहे. अध्यक्ष महोदय, शेतकरी राजाने याच्यामुळे आम्हाला मत दिलेली आहेत. हे सगळं शेतकऱ्यांना कळलंय की यांनी बिल 0 केलं. मागेल त्याला सौर पंप देते, दिवसा 12 तास लाईट माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे, मला मिळणार आहे. रात्रीचा कुठलाही सर्पदंश माझ्या शेतकऱ्याला होणार नाही. आणि त्याला 5 लाखापर्यंतची रक्कम देऊनही ते भागत नाही. 5 लाखावरती माणसाची किंमत होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी ह्या चांगल्या योजना आणल्या म्हणून आम्हाला लोकांना या ठिकाणी दिले. नुसती लाडकी बहीण नाही, हे सगळं दिलं अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला 2023 साठी 67 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये गेलेत. अध्यक्ष महोदय, हे फक्त लाडक्या बहिणीवरच बोलत राहिले, बाकीचं कुठे ह्यांना मिळच लागला नाही, त्याच्यावर ही बोललीच नाही. त्याच्यामुळे लोकांनी ह्यांचं ऐकलंच नाही आणि पूर्ण लोकांनी बहुमत जे आहे ते इकडं दिलं. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, ह्या खूप 67 लाख शेतकऱ्यांना इथं 2,500 कोटी रुपये. अहो प्रभूसाहेब, आमच्या शेतकऱ्यांच्या काही जणांच्या 4-4, 5-5 जर खाते असले ना तर 60-60 हजार, 55,000, 70,000 एका घरात गेलेत. सांगत नाहीत लोक बरोबर काम दाखवत असतात. आणि मस्तपैकी काम दाखवलं. डायरेक्ट 225. इतिहासात एवढं बहुमत कधीच या महाराष्ट्राने दिलं नव्हतं, ते यावेळेस दिलं. म्हणून आता हे कशातच काय व्हायना म्हणून काय दाखवले मार्कडवाडी. अरे ज्यावेळेस 31 सीट तुमचे लोकसभेला आले त्यावेळेस तुम्ही का म्हणले नाही, हमने अमेरिका से हैकर लाए थे और ये ईवीएम का ऐसा घोटाला किया, इसकी वजह से हमारा 31 आया और इनका 17चा आया, असं का म्हणले नाही त्यावेळेस. आता काय हे लोक ईव्हीएम कडे घेऊन जात आहेत. अरे नरेटिव्ह काहीतरी पसरायचा म्हणून हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. लोक डायरेक्ट बोलतात या देशामध्ये अध्यक्ष महोदय इंदिरा गांधी यांच्या नंतर डायरेक्ट लोकांच्या मध्ये कोणता पंतप्रधान प्रसिद्ध झाला असेल तर त्याचं एकमेव नाव नरेंद्र मोदी साहेब आहेत. अध्यक्ष महोदय, याचे त्याचे पैसे म्हणत नाही, डायरेक्ट नरेंद्र मोदीचे पैसे आले असं कोण म्हणतोय ज्याच्या नावावर जमीन आहे. म्हातारी सन्माननीय सदस्य कन्क्लूड करा. संपवतो. 3 मिनिटं द्या, 2 मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय, काही अडचण नाही. अध्यक्ष महोदय, अहो संख्या भरपूर आहे ना. अध्यक्ष महोदय, 134-32 आहेत आम्ही. 137 झालोत आम्ही. 137 मध्ये आम्हाला किती देणार? सुनील प्रभूंना किती देणार? त्यांचं तर एका छोट्या बसमध्ये बसेल एवढंच झालंय.
आमचं बघा ना राव, 2-3 बस लागतील आम्हाला जर बसवायचं म्हणलं तर अध्यक्ष महोदय टीकेचा विषय सोडून द्या, परंतु अध्यक्ष महोदय मोदींचे पैसे आले आणि कौटुंबिक वाद सुद्धा मिटले. सुनबाई जे बांडे बिंडे आपटायची ती आता गरज राहील नाही. म्हातारेला टुंग वाजलं की म्हातारा नीट बँकेत जाते, माल काढते, दवाखान्याचे गोळ्या औषध सगळं जिथले तिथं भागायला लागलंय. त्याच्यामुळं म्हातारा माणूस गेलं की डायरेक्ट नरेंद्र मोदीचंच बटन दाबते. कमळ कुठं आहे म्हणते, इकडं तिकडं बघतच. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्याने काढली. अध्यक्ष महोदय जेवढं केंद्र सरकार पैसे देते, अकोल्याला मला वाटतं यवतमाळला का अकोल्याला देशाचे पंतप्रधान येऊन इथं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांनी इथून डायरेक्ट एका क्लिकवरती या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे पाठवले. अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी हे झालंय. अध्यक्ष महोदय पीक विमा 1 रुपयात भरण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला. फक्त एकच विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, नांदेड, हिंगोली आमच्या जिल्ह्यामध्ये 2023चा विमा अजून शेतकऱ्यांच्या नावावर आलेला नाही आणि या 1 रुपयाचा फायदा सुद्धा काही लोकांनी घेतलाय. अध्यक्ष महोदय सरकारच्या गायरान जमिनीवर बी विमा भरलाय, देवस्थानाच्या जमिनीवर बी विमा भरलाय आणि वन खात्याच्या जमिनीवर बी विमा भरलाय. हे जे गोड गंबाले ह्याचा सुद्धा तपास लागला पाहिजे असं आमचं मत आहे. ते पैसे आमचे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आलेले नाही. अध्यक्ष महोदय आता सरकारचं मी आभार मानणार आहे. केंद्र सरकारने 4,892 रुपयाने सोयाबीनची खरेदी चालू केली. अध्यक्ष महोदय कापसाची सुद्धा CCFने खरेदी चालू केली. अध्यक्ष महोदय 10,20,296 क्विंटल सोयाबीन खरेदी झाली. अध्यक्ष महोदय आणि सरकारने आता 31 पर्यंत मुदत वाढवली. सरकारने 9 क्विंटल ॲव्हरेज होतं ते 21 क्विंटलवरती नेलं. त्याच्याबद्दलही सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय पेरुग्वे, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या 4 देशामध्ये 3,000 रुपयांनी त्या ठिकाणी सोयाबीन मिळते. आता शेतकऱ्यांनी गैरसमज न ठेवता 4,892 हा चांगला दर राहिला आहे. त्याच्यामुळं सोयाबीन घालायला हरकत नाही. शेतकरी घालायला लागलाय, ऑनलाईन करायला लागलाय आणि तिथे समोर यायला लागलाय. कापसाचे सुद्धा नुकसानीचे पैसे मिळाले. अध्यक्ष महोदय संपवता. अध्यक्ष महोदय कायम अनुदानित शिक्षणाच्या बाबतीत दिव्यांगाचे प्रशिक्षण केंद्र असतील. अध्यक्ष महोदय आमच्या आदिवासींच्या आश्रमशाळा असतील. वी रमणी पॅटर्न चालू